पारिके वीण परपार समर्थ तरुण पावती. साधकाच्या जीवनरूपी नौकेचे कर्णधार जर समर्थ सद्गुरू लाभले तर जीवनातील सर्व अडचणी व संकटावर सद्गुरूंच्या आधाराने मार्गदर्शनाने मात करून साधक परमार्थाच्या आत्मोन्नतीच्या मार्गावर चालत आपले जीवनरूपी नौका पैल तीराला सहज पोहोचवू शकतो. डॉक्टर लुले काकांच्या रूपाने मला असे समर्थ सद्गुरू लाभले आहेत. ते सदैव मला उत्तम मार्गदर्शन करत असतात, प्रोत्साहन देत असतात. माझ्यासारखी या अध्यात्मशास्त्रात एक नवीन असलेली चाचपडत असलेल्या सामान्य साधकाला जेव्हा काका योग्य दिशा दाखवतात तेव्हा माझी स्थिती मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. ज्याप्रमाणे परमेश्वराच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने एखादी मूक व्यक्ती पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि अपंग व्यक्ती एखादा डोंगर चढायचा प्रयत्न करू लागते, तसेच माझी स्थिती आहे. डॉक्टर लुले काकांच्या प्रेरणेने आणि भगवंताच्या कृपेने मी भगवद्गीतेसारख्या एका महान ग्रंथातील श्लोकावर आज चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आज 15व्या श्लोकाचे पठण करणाऱ्या जी सौम्या हिचे मनपूर्वक अभिनंदन करते. तिने पूर्ण अध्याय न बघता इतका स्पष्ट आणि सुंदर शब्दात म्हटलंय. या सर्वच लहान मुलांचे खरोखर खूप कौतुक वाटते. यासाठी परमेश्वराची कृपाच लागते. आजच्या संचलन करणाऱ्या सौ स्वातीताई यांनाही मी वंदन करते. आज इथे उपस्थित आपण सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ साधक, आपण सर्व माझे प्रेरणास्थान, आपल्या सर्वांना मी वंदन करते. गेले 3 आठवडे आपण सर्व भगवद्गीतेतील 15व्या अध्यायातील श्लोकांचे पठण व चिंतन ऐकत आहोत. आतापर्यंत विवेचन केलेले सर्व 14 श्लोक हे सर्व साधकांनी अत्यंत अभ्यासपूर्वक आणि सखोल चिंतन येथे केलेले आहे. प्रत्येक श्लोकातील भावार्थ, गुढार्थ उत्तम रीतीने समजवण्याचा प्रयत्न इथे झाला आहे. माझे मी भाग्य समजते की मला या उपक्रमात विवेचन करण्याची संधी मिळते आहे. माझा 15 क्रमांकाचा श्लोक आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत्वेद विदेव चाहं. 15व्या अध्यायातील हा श्लोक परमेश्वराचं अलौकिक असाधारण स्वरूपाचं गूढ तत्व स्वतः भगवंत अर्जुनाला स्पष्ट करत आहेत. या अध्यायाला पुरुषोत्तम योग म्हटले आहे, कारण क्षर आणि अक्षर या दोहोंच्याही वरचा जो सर्वोत्तम सच्चिदानंद घन परमात्मा आहे त्याला पुरुषोत्तम असे म्हणतात. पुरुषोत्तम भगवंताचे अमर्याद स्वरूप, सर्व व्यापक, सर्व समावेशक असे अनंत अविनाशी स्वरूप या अध्यायात स्पष्ट झालं आहे. वेदाचार्य पाराशर मुनींनी पुरुषोत्तम पुरुषाची व्याख्या अशी केली आहे, जो ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य, धैर्य, यश, श्री व सौंदर्य या सर्व गुणांनी परिपूर्ण झालेला तो पुरुषोत्तम पुरुष होय. अहम ब्रह्मास्मी या अत्युच्च स्थितीचा अनुभव घेणारा सिद्धांत या अध्यायात स्वतः भगवंत विशद करत आहेत. म्हणून हा पुरुषोत्तम योग अत्यंत महत्वाचा आहे. या श्लोकाचं चिंतन सुरू करण्यापूर्वी आपण भगवद्गीतेचं थोडं महात्म्य जाणून घ्यायचं आहे. आदरणीय देशमुख काकाचे विचार आहेत. गीतेचे गीत गात रहा, अर्थ त्याचा पाहत रहा, अर्थानुसार वागत जा, ते जगणे सत्रूप, चित्रूप व आनंदरूप होईल. डॉक्टर काकांनी या गीतेसंबंधी ह्या ज्या ओळी सांगितल्या या अत्यंत महत्वपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे. या भगवद्गीतेचं महात्म्य थोडंसं आपण जाणून घेऊया. गीता महात्म्य यातील पहिला श्लोक या ग्रंथाची थोरवी स्पष्ट करतो. गीता शास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णो पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. भगवद्गीता हे अत्यंत पवित्र शास्त्र आहे, ज्याच्या पठणाने, चिंतनाने मानवी जीव परमेश्वराची कृपा प्राप्त करतो व भय, शोक, उद्विग्नता यांचा आपल्या जीवनातून समूळ नायनाट होतो.
भगवद्गीता ही महर्षी वेद व्यासांनी मानवी समाजाला बहाल केलेली एक अनमोल अलौकिक संपदा आहे. गीतेच्या 700 श्लोकांमधून संपूर्ण मानव समाजाचे कल्याण, उद्धार व आत्मोन्नतीचे तत्व शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यासांनी रचले आहेत. महर्षी व्यास हे स्वयं भगवंताचे अंशच होते. आर्य धर्मातील अद्वितीय आणि आध्यात्मिक तत्वज्ञानाचा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता होय. अत्यंत सुसंगत व तर्कशुद्ध पद्धतीने व त्याचबरोबर सोप्या व रसाळ भाषेत तत्वज्ञानातील गूढ सिद्धांत वाचकांना पटवून देणारा ह्याच्या तोडीचा दुसरा ग्रंथ दुष्प्राप्यच होईल. भगवद्गीतेचे महत्व सांगणारा अजून एक महत्वपूर्ण श्लोक आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. सर्व उपनिषदे धेनुरूपी आहेत. गोपाल कृष्ण हा त्यांची धार काढणारा आहे. पार्थ हा या गायींचे वत्स असून गीतारूपी अमृत हे त्या गायींचे विपुल दूध आहे आणि सुबुद्ध वाचक हा त्या गीतारूपी अमृताचा भोक्ता आहे. एवढं सुंदर वर्णन या श्लोकाचं केलेलं आहे. आदरणीय श्री सुरेंद्र दादांनी त्यांच्या अध्ययनाच्या वेळी या श्लोकाचं फार सुंदर वर्णन सांगितलं होतं. गीता हे उपनिषदांचे सार आहे. गीतेतील सर्व मार्गदर्शक तत्वे उपनिषदातूनच आली आहे. कर्म, ज्ञान व उपासना हे वेदातील तीनही तत्व गीतेमध्ये इतके सुसंगत मांडले आहेत. शब्द ब्रह्माब्दींचे मंथन करून महर्षी व्यासांनी 700 श्लोकांमधून गीतेचं नवनीत तयार केलं आहे असं आचार्य विनोबा भावे म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मजेणे हस्तगत रत्न होय कांडयंत्र रूपिणी श्रुतीच हे कोडीस वाणी गीता पद्मरत्नांची लेणी लेईली आहे. सर्व शास्त्रांचे वाङ्मयाचे सार या ग्रंथात आहे. श्रुतीचं हे छोटस स्वरूप आहे. सर्व विद्यांचे मूळ ही गीता आहे. ज्ञानाची ही खाण आहे. माऊलींनी पद्मरत्नांची लेणी असे अलंकारिक भाषेत या गीतेची महती सांगितली आहे. अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. अत्यंत श्रद्धेने अंतर्मुख होऊन या शास्त्राचे चिंतन केले पाहिजे. महाभारताचे संक्षिप्त रूप म्हणजे भगवद्गीता होय. आचार्य विनोबा भावे गीतेला महाभारत रूपी कमळातील पराग असे संबोधतात. सकळ शास्त्रांचा पाया, धर्माचे माहेर, सज्जनांचे जिवार असे हे गीतेचे महात्म्य आहेत. नित्यंच नूतनंचैव ज्ञान रूप सुखाकरम सदा नूतन विचारार्थ दृश्यता नित्य नूतेन असं गीतेचं वर्णन आहे. आज हजारो वर्षानंतरही या गीतेतील तत्वज्ञान सदैव नूतन, संजीवन आणि ताजेच आहे. गीतेतील शिकवण ही सर्वकालीन, सार्वत्रिक आणि नित्य आहे. गीतेच्या 18ही अध्यायातून हे सर्व ज्ञान शास्त्रशुद्ध पद्धतीने वाचकांपर्यंत, साधकांपर्यंत पोहोचतं. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील अशोच्यानन व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. या 11व्या श्लोकापासून भगवंत आपला परमप्रिय भक्त अर्जुनाला या गीतेतील महत्वपूर्ण तत्वज्ञान सांगत आहेत. कुरुक्षेत्रावर आपले आप्तस्वकीय, आपले बांधव आणि प्रत्यक्ष गुरूंच्या विरोधात युद्धास उभे राहण्यास असमर्थता दाखवणारा अर्जुन, जो की मुळात अत्यंत महाप्रतापी आहे, धैर्यवान आहे आणि विवेक संपन्नही आहे, पण यावेळी तो विषाद, संशय, मोह यांच्यात गुरफटल्यामुळे आपल्या क्षात्र धर्माचा, कर्तव्याचा त्याला विसर पडला आहे. अशा अर्जुनाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचा, सुख दुःखादी विषयांकडून सुखरूप तत्वाचा मार्ग दाखवण्यासाठी ही भगवद्गीता भगवंतांनी सांगितली आहे. आपल्यासारख्या संसारी लोकांना आयुष्यामध्ये संकटांचे, अडचणींचे अनेक प्रसंग येत असतात आणि अशा वेळेला आपली ही स्थिती अशीच गोंधळलेली असते, अस्थिर आणि अस्वस्थ असते. हा जो उपदेश भगवंत अर्जुनाला या अध्यायात करत आहेत, तो आपल्या सर्वांसाठीच तेवढा महत्वाचा आहे. अर्जुन हा आपला प्रातिनिधिक स्वरूप आहे आणि हे सगळं तत्व
अर्जुनाच्या निमित्ताने भगवंत आपल्यालाही हे मार्गदर्शन करत आहेत. भगवंत अर्जुनाला देह तादात्म्याकडून ब्रह्म तादात्म्याकडे कसं जायचं, स्वकर्तृत्वाकडून ईश्वर कर्तृत्वाकडे कसं जायचं, क्रियाशून्यतेकडून क्रियाशीलतेकडे कसं जायचं, हे तत्व भगवंत समजावून सांगता आहेत. निष्काम कर्म, निष्काम भक्ती आणि ईश्वरावर निरपेक्ष श्रद्धा हे सर्व तत्व आपल्याला या अध्यायात समजून घ्यायचे आहे. गीतेच्या 15व्या अध्यायाला शास्त्र म्हणतात. शास्त्र म्हणजे असा आध्यात्मिक ग्रंथ ज्यामध्ये साधकाला मुक्तीचे, मोक्षाचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी जे आवश्यक विषय आहे त्याचे सखोल अभ्यास या ग्रंथातून करता येतो, त्याला शास्त्र म्हणतात. भगवद्गीतेमध्ये अध्यात्मशास्त्र, जीवनशास्त्र, नीती, न्यायशास्त्र, तर्कशास्त्र हे सगळे विषय शास्त्रशुद्ध आणि सुसंगत पद्धतीने मांडले आहे. त्रिगुणातीत अवस्था प्राप्त झालेला वैराग्य संपन्न साधक सायुज्य मुक्तीच्या मार्गाने ब्रह्मतत्वाला कसा पोहोचू शकतो, हा या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. या शास्त्राची सुरुवात 9व्या अध्यायापासून झालेली आहे. 8व्या अध्यायात भगवंतांनी ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैवत व अधियज्ञ यांच्या व्याख्या स्पष्ट केल्या आहेत. तर 9व्या अध्यायामध्ये इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. या श्लोकापासून ज्ञान आणि विज्ञानासहित हे भगवद्गीतेतील गूढ शास्त्र भगवंतांनी सांगायला सुरुवात केली आहे. विभूती योगातून भगवंतांनी आपल्या दिव्य विभूतींचे स्वरूप अर्जुनाला स्पष्ट करायला सुरुवात केली आहे. या चराचरात व्यापलेले सर्व व्यापक अनंत चिरंतन हे स्वरूप भगवंत अर्जुनाला स्पष्ट करत आहेत. 13व्या अध्यायात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून ही स्थावर जंगमात्मक अखिल सृष्टी कशी निर्माण होते, क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा ह्यांचा काय संबंध आहे आणि या दोहोंचा संबंध जाणणारा तो ज्ञानी साधक तो हे परमात्म तत्व जाणतो, हे श्रेष्ठ तत्व भगवंतांनी स्पष्ट केलं आहे. 14व्या अध्यायातून सत्व, रज आणि तम ह्या तिन्ही गुणांचं विस्तृत वर्णन आलं आहे. आणि या तिन्ही गुणातून निवृत्त होऊन जो जीवात्मा माझी अव्यभिचारी भक्ती करून ब्रह्मतत्वाला प्राप्त होतो तो मीच भगवंत आहे असं भगवंत म्हणतात. अव्यय अमृत रूप आणि ब्रह्माचे शाश्वत स्थान, धर्माचे शाश्वत स्थान मीच आहे असं भगवंत या 14व्या अध्यायात सांगत आहेत. 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम या श्लोकातून भगवंत परमेश्वराचे स्वरूप सांगण्यापूर्वी जीवात्म्याचे स्वरूप सांगतात आहे. त्यासाठी त्यांनी संसाराचे अश्वत्थ रूपाचे वर्णन केले आहे. आणि अशा या संसार वृक्षाचे ज्याला समग्र ज्ञान झाले आहे त्याला वेदवित, वेदवेत्ता म्हटलं आहे. आणि येथूनच जीवाचे परब्रह्म तत्वाशी असलेले नाते हे विशद करत आहेत. या अध्यायात जीवात्मा व परमात्मा यांचे गहन नाते भगवंत सांगतायत. जीव, जगत आणि जगदीश या 3 पदांपैकी जगदीशाचे काय महत्व आहे, त्याच्याच अधिष्ठानावर या विश्वाचे सर्व कार्य सुरळीत चालते, तो परमेश्वर मनुष्याच्या जीवनात कुठल्या रूपात राहतो हे शास्त्र ह्या श्लोकात विस्तृत वर्णन केले आहेत. 12, 13, 14 आणि 15 हे 4ही श्लोक हे विभूती सांगणारे श्लोक आहे. भगवंतांनी आपल्या सर्व विभूती या श्लोकात सांगितल्या आहेत. 13व्या श्लोकात भगवंत म्हणतात की मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून सर्व भूतमात्रांचा सांभाळ करतो. चंद्राच्या ठाई मीच रसरूप होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो. काल आपण 14व्या अध्यायाचे विस्तृत विवेचन सौ शैवलत्रे यांच्याकडून ऐकले होते. त्यांनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये आपल्याला हे विवेचन केलेले आहे. भगवंत म्हणतात की सर्व प्राणी मात्रांच्या शरीरात प्रवेश करून जठराग्नीच्या रूपाने प्राण आणि अपान ह्या 2 वायूंनी युक्त होऊन सर्व प्राणी मात्रांच्या शरीरातील 4 प्रकारे खाल्लेले अन्न पचवण्याचे कार्य करतो. अर्थात सर्व भूतमात्रा जे अन्न खातात त्या अन्नाची पचनाची संपूर्ण क्रिया ही भगवंताच्या कृपेने आणि त्यांच्याच अधिष्ठानावर होत असते.
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत्वेद विदेव चाहं. या श्लोकाचा सरळ अर्थ आधी बघायचंय. भगवंत म्हणतात, सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात मीच निवास करतो. माझ्या सत्तेने सर्व भूत मात्रांना स्मृती, ज्ञान व विस्मृती होते. सर्व वेदांचे मूळ मीच आहे. सर्व वेदांनी जाणावयाचे जे ज्ञेय आहे तेही मीच आहे. वेदांचा कर्ताही मीच आहे आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. या श्लोकातील ह्या सगळ्या विभूती अत्यंत महत्वाच्या आहे आणि गहन अर्थ विशद करणार आहे. त्यांचा आपण नीट अर्थ समजून घ्यायला हवा. च अहम सर्वस्य हृदि सन्निविष्टः. हृदय म्हणजे हृदयामध्ये, सन्निविष्टः म्हणजे विराजमान आहे. श्रीकृष्ण भगवान सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात निवास करतात. इथे भगवंतांनी स्वतःच्या स्वरूपाचा जो अंशात्मक विस्तार केला आहे तो समजून घेण्यासारखा आहे. परमार्थात हृदय याचा अर्थ अंतःकरण किंवा अंतर्यामी असा होतो. हृदय हे सर्व भूत मात्रांचे प्रधान अंग होय. संपूर्ण शरीराला चैतन्य जिथून मिळते त्या अंतःकरणात व्यापक कुटस्थ चैतन्य व्यापून असतं. आपल्या हृदयात जे रक्ताभिरचनाचे महत्वाचे कार्य अविरत सुरू असते. पायाच्या अंगठ्याकडून मेंदूपर्यंत सर्व शरीरात रक्ताचा पुरवठा प्रवाह सतत सुरळीत चालू राहतो. ह्याचे अधिष्ठान स्वयं परमेश्वरच आहे. शरीरात प्राणवायू योग्य प्रमाणात सर्वत्र संचार होणं, कार्बन वायू उच्छ्वासा वाटे शरीराबाहेर टाकणं, ह्या सर्व क्रिया शरीरात इतक्या सहज घडत असतात. पण ह्याचा करता करविता तो ईश्वर स्वयं आहे. आपल्या मेडिकल सायन्स प्रमाणे या शरीरात सर्व इंद्रियांचे, ज्ञानेंद्रियांचे कार्य जे चालतं त्यांचे सिद्धांत आणि त्यांचे विज्ञान हे वेगळं आहे. ते या तत्वाला ते जरी मानत नसले पण अध्यात्मशास्त्रामध्ये मानवाचं शरीर ज्या पंचमहाभूतांनी तत्वांनी बनले आहे ती सर्व तत्व या निसर्गातूनच आली आहे. आणि या सर्व सृष्टीचा निर्माता अधिष्ठाता स्वयं भगवंत आहे. जे चैतन्य ऊर्जा शरीराला मिळते, प्राणवायू शरीराला या निसर्गातून मिळतो, त्याचे अधिष्ठान स्वयं ईश्वरच आहे. आपले वेद आणि उपनिषद हे पण आपल्याला तेच सांगतात. हृदय हे शरीराचं सर्वात कोमल, सत्वगुणयुक्त आणि नाजूक अंग आहे. आपल्या परमार्थात हे हृदय जेवढं निर्मळ, स्वच्छ आणि शुद्ध असेल तर अंतःकरणातील चिदाभासाचे व पर्यायाने कुटस्थ चैतन्याचे भान राखणे शक्य होते. अंतःकरण जर अशुद्ध असेल, विकारांमुळे, विषयांमुळे गढूळ झाले असेल तर हे अधिष्ठान रूपी आत्मरूपाचे, कृष्ण रूपाचे अनुसंधान राहणे कठीण होईल. या अध्यायातील 11वा श्लोक हे स्पष्ट करतो आहे. यतंतो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतंतोप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः. आत्मज्ञानासाठी शुद्ध चित्त झालेला साधक हा हृदयात असलेल्या परमात्म्याला जाणू शकतो. पण ज्यांचे अंतःकरण अशुद्ध आहे, अज्ञानाने, विकाराने ते गढूळ झाले, त्यांना प्रयत्न करूनही त्या आत्मस्वरूपात राहणार तो भगवंत कधीच दिसू शकत नाही. हा हृदयातील हा भगवंत हे अनुभवायचं शास्त्र आहे. हे आपण डोळ्यांनी बघू शकत नाही. भगवंत हा पवित्र, शुद्ध अशा अंतःकरणातच रमतो. मी आणि माझ्या ह्या भ्रमामुळे अज्ञानी झालेले मन हे कुटस्थ चैतन्याचा विचारही करू शकत नाही. पण जो त्रिगुणातीत वैराग्यपूर्ण भगवंताला निश्चित आवडतो. संतांनी देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर अशी उपमा या अंतःकरणाला दिली आहे. आपले सर्व संत अशाच परब्रह्म तत्वाला जाणून आत्मसाक्षात्काराचा त्यांना लाभ झाला होता. अहम ब्रह्मास्मी हे तत्व हे त्यांनी शिकून त्यांनी या अत्युच्च शांतीचा त्यांना लाभ झाला होता. अंतःकरण जर निर्मळ असेल तर त्यात चिद्रूप आत्म्याचे भान होणे सोपे जाते. उदाहरणार्थ, पाणी स्वच्छ आणि स्थिर असेल तर त्यात चंद्राचा प्रकाश पूर्ण पसरतो. पण तेच जर पाणी गढूळ आणि अस्थिर असेल त्यात चंद्रबिंब हे गढूळच दिसेल. मन, बुद्धी आणि चित्त ह्या भावना अंतःकरणातच निर्माण होतात. जर अंतःकरण स्थिर असेल तर शुद्ध चित्त राहील आणि मनही स्थिर होईल.
विभूती योगात भगवंतांनी अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित, मी सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात आत्मरूपाने राहतो असे भगवंत अर्जुनाला सांगतात आहे. पण मनुष्य आपल्या इच्छा, अपेक्षा या विषयांची आसक्ती, ईश्वरी तत्वाचे अज्ञान यामुळे अंतर्यामी राहणारा तो सर्वोत्तम त्यांना गवसतच नाही. आपल्या अंतर्यामी असलेलं श्रीकृष्ण स्वरूप शोधायचं असेल तर निष्काम भक्ती, शुद्ध सात्विक वृत्ती, परमेश्वरावर समर्पण भावनेने श्रद्धा ठेवणे हे साधकाच्या मनात जागायला हवं. विशुद्ध मनाने निर्धारपूर्वक संपूर्ण शरणागत वृत्तीने अंतर्यामी वसलेल्या भगवंताचे मनन चिंतन आर्जव केले तर जीवात्मा आणि परमात्म्याचे ऐक्य अनुभवता येईल. रामायणामध्ये आपण हनुमंताचे उदाहरण बघितले आहे. हनुमान हे रामभक्त होते आणि त्यांनी आपले हृदय फाडून अंतर्यामी असलेले श्रीरामाचे रूप सर्वांना दाखवले होते. ह्या जरी रामायणातली कथा असली तरी त्यातील हनुमानाचे विशुद्ध प्रेम, त्यांची भक्ती आणि ते जे श्रीराम रूप एकरूप झाले होते ह्या गोष्टी समजण्यासारख्या आहे. जेणे निर्मिले चराचर त्याचा करावा विचार, शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा असे समर्थ दासबोधात सांगतात. संपूर्ण चराचर ज्यांनी निर्माण केले त्या भगवंताला आपण हृदयातूनच ओळखू शकतो. माऊली म्हणतात, जसं गायीच्या शरीरात सर्वत्र दूध असतं पण ते तिच्या स्तनातूनच प्राप्त होतं, तसंच भगवंत सर्वत्र शरीरात व्याप्त आहे. संपूर्ण शरीराचे कार्य हे भगवंताच्या अधिष्ठानावर सुरळीत चालते, पण भगवंताचे निवासस्थान हे अंतःकरणच आहे. थोडासा सूक्ष्म विचार केला तर सर्व प्राणी मात्रांच्या देहात मी अमुक एक आहे अशी जी रात्रंदिवस बुद्धी स्फुरते, ती स्फूर्ती, ते चैतन्य स्वयं भगवंतच आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. मी रूपाने सदा सर्वदा होणारे स्फुरण हे माझे स्वरूप आहे असं भगवंत श्रीकृष्ण सांगतात. 18व्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, मी सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात वास करतो आणि या देहरूपी यंत्रावर अहंकाराने आरूढ झालेल्या सर्व भूत मात्रांना आपल्या मायेच्या योगाने मीच फिरवत असतो असं भगवंत सांगतात. समर्थ मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतात, वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापको जाण तैसा, सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. या हृदयामध्ये जो भगवंत बसलेला आहे तो आकाशाप्रमाणे व्यापून राहिलेला आहे. जेथे देव नाही, ब्रह्म नाही अशी एकही जागा या विश्वात नाही. हे तत्व अनंत, अजर, सत आणि अनादी आहे. हे श्रीकृष्ण आपले स्वरूप या श्लोकात सांगत आहेत. ज्या साधकाला या आत्मतत्व जाणण्याची खरी तळमळ आहे त्याने तत्वतः सर्व शास्त्र जाणून शुद्ध चित्ताने, सात्विक वृत्तीने त्या ब्रह्मतत्वाला संपूर्ण शरणागत होऊन जाण्याचा प्रयत्न करायचा. भगवंतांना या विभूतीतून अर्जुनाला जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य कसे साध्य करता येईल हे दाखवायचे आहे. यत्त स्मृतीर ज्ञानम पोहनम च, ज्याप्रमाणे मी सर्व भूतमात्रांच्या हृदयात वास करतो त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांची स्मृती, ज्ञान व विस्मृती ही माझ्यामुळेच आहे. भगवंत आपल्या सर्व व्यापक व सर्व समावेशक दिव्य स्वरूपाचे अर्जुनाला दर्शन देत आहे. मनुष्याच्या अंतःकरणातील चैतन्य हे जसे परमेश्वराचे स्वरूप आहे तसेच जे चैतन्य म्हणजे ज्ञान हे सर्व प्राणीमात्रांच्या शरीरात बुद्धिरूपाने वास करते. जी पूर्व मनाची स्मृती, नवीन ज्ञानाची प्राप्ती आणि त्या ज्ञानाची ब्रह्मस्थितीच्या रूपाने होणारी परिणिती हे सर्व माझ्याच प्रभावामुळे आहे असं भगवंत श्रीकृष्णाला सांगता आहेत. भगवान शंकराचार्यांनी एक तत्व इथे सांगितले आहे. येषां पुण्य कर्मणां पूर्व कर्मानुबोधेन ज्ञान स्मृती भवतः असं म्हटलं आहे. मनुष्याला पूर्वजन्म कर्मानुसार व पुण्यानुसार ज्ञान आणि स्मृती ही सर्व भूतमात्रांना भगवंत कृपेने आपोआपच प्राप्त होते.
तर पूर्वजन्मातील पापकर्मानुसार अज्ञान आणि विस्मृती ही पण त्या भगवंताच्याच कृपेने आणि त्याच्या सत्तेनेच होत असते. प्रत्येक मनुष्याला त्याच्या नियतीनुसार कर्मानुसार ज्ञान, विस्मृती आणि स्मृती हे सगळं भगवंतच प्रदान करतात. स्मृती ही चित्ताची पाचवी वृत्ती होय. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती ह्या चित्ताच्या 5 वृत्ती होय. विस्मरण झालेल्या गोष्टीची पुन्हा आठवण होणं म्हणजे स्मरण होय. संसाराचं चिंतन असतं तर परमात्म्याची स्मृती असते. नव्या गोष्टींचं चिंतन असतं तर जुन्या गोष्टींची स्मृती असते. तर्कसंग्रहात स्मृतीची व्याख्या संस्कार मात्रजन्यम ज्ञानम स्मृती. संस्कार मात्रापासून निर्माण झालेले जे ज्ञानजन्य आहे त्याला स्मृती असं म्हणतात. स्मृती ही 2 प्रकारची असते, क्लिष्ट आणि अक्लिष्ट. स्मृती किंवा स्मरण. संसाराची स्मृती ही क्लिष्ट किंवा गुंतागुंतीची असते. आपल्या लौकिक संसारात सुख दुःख, मान अपमान, राग द्वेष, अहंकार आदी षड्रिपूंच्या कचाट्यात मन अडकल्याने अनेक क्लिष्ट अनुभव आपल्याला येतात, त्याच्या स्मृती तयार होतात. पण या उलट अक्लिष्ट आठवणी या परमार्थिक जगातच अनुभवता येतात. मी देह आहे या क्लिष्ट स्मृती मागे पडून तो सर्व श्रेष्ठ परब्रह्म तत्व मीच आहे या अक्लिष्ट स्मृतीने जीवनाला परिपूर्णता लाभते. भगवंता संबंधीच्या सर्व स्मृती अत्यंत निर्मळ आणि पवित्र असतात. अर्जुनाला अशाच क्लिष्ट स्मृतींनी मोह, संदेह आणि संशय या विकारांमुळे त्याच्या मूळ महाप्रतापी आणि विवेकप्रधान स्वभावाचा विसर पडला होता. पण जेव्हा त्याला भगवंताचं पूर्ण ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं आणि त्या अज्ञानातून निवृत्त झाल्यावर त्यांना ही स्मृती जागृत झाली, तेव्हा अर्जुन स्वतः भगवंताला म्हणतात आहे, नष्टो मोह स्मृती लब्ध्वा तत्प्रसादात् मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. अर्जुन भगवंताला म्हणतात, हे भगवंता, माझा मोह संदेह नष्ट झाला आहे. आपल्या कृपा प्रसादाने माझ्या आत्मस्वरूपाची आणि माझ्या कर्तव्य बुद्धीची माझी स्मृती जागृत झाली आहे. या 18व्या अध्यायातील हा श्लोक अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंताने सर्व मानव समाजाला हा संदेश दिला आहे की पूर्वजन्मातील कर्मानुसार, पाप व पुण्यानुसार चांगल्या किंवा वाईट स्मृती या मनुष्याला होत असतात. पण प्रयत्नपूर्वक अज्ञान, विकार आणि विषयांना दूर करून चित्तशुद्धाने त्या परमेश्वराचे खरे स्वरूप ओळखावे व आत्मोन्नतीच्या मार्गावर परिपूर्णतेकडे जावे. त्या भगवंताचे आपण सदैव ऋणी असावे, जो या हृदयस्थ निवास करून संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीत आणि अव्याहतपणे सांभाळत असतो. भगवंताने सर्व प्राणी मात्रांना स्मृती प्रदान केली आहे, तसेच ज्ञानही सर्व भूतमात्रांना त्या सर्वोत्तमाच्या अधिष्ठानावरच मिळतं. एखाद्या विषयाच्या माहितीला ज्ञान म्हणतात. भगवंताच्या कृपेने सर्व प्राणी मात्रांना आपले जीवन कसे जगायचे ह्याचे ज्ञान उपजतच असतं. किडा मुंगीसारखे लक्षावधी कृमी, कीटक, पशु पक्षी हे आपले भरण, पोषण आणि रक्षण हे कसं करतात हे त्या भगवंताच्याच कृपेने होत आहे. मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा बुद्धी, ज्ञान आणि विचार करायची क्षमता जास्त लाभली आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, परी हे होणे अर्जुना मजचे स्तव तया अज्ञाना जैसा जागताची हेतू स्वप्ना निद्रेने होय एवं निद्रा का जागणीया प्रभो दूरची हेतू धनंजया. माझ्या सत्तेने सर्व आणि माझ्या कृपेने मनुष्याला हे ज्ञान आणि अज्ञान होत असतं असं भगवंत म्हणतात. आपण आयुष्यात बरंच ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतो. आपण शिक्षण घेत असतो, वेगवेगळ्या विषयांमध्ये पारंगत होतो, तेही ज्ञानच आहे. पण जे ज्ञान, खरं ज्ञान स्वद्वारा जाणलं जातं, जे ज्ञान अनंत, पूर्ण आणि नित्य आहे, ते परमेश्वराचे परमतत्वाचे ज्ञान होय. वस्तुस्थितीचे वास्तव चित्र मनापुढे उभी करणारी वृत्ती किंवा अंतःप्रेरणा यालाही ज्ञान म्हणतात. विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे जे अनुभव आहे तेही ज्ञानच होय. प्रत्यक्ष परमेश्वर हा ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याच्याकडे नेऊन सोडणारे
त्या परमेश्वराच्या स्वरूपात विलीन करणारे ज्ञान हे सर्वोत्तम ज्ञान होय. ज्ञान म्हणजे विशुद्ध जाणीव, आत्मस्थित जाणीव होय. ज्ञानाशिवाय जीवन जगणे अशक्य आहे, कारण अज्ञान हे केव्हाही घातकच आहे. प्रत्येक प्राणी मात्रांना त्यांच्या संचितानुसार आणि पात्रतेनुसार ज्ञानाची प्राप्ती होते. ही भगवंताची अलौकिक विभूती त्या ईश्वर कृपेनेच आपल्याला मिळते. सर्वांच्या हृदयस्थ असलेला परमात्मा त्यांच्या कर्म, उपासना आणि ज्ञान ह्याचे फळ सर्वांना देतोच. किंबहुना ते कर्म, ती उपासना आणि ज्ञान हे स्वयं भगवंताचं स्वरूप होय. व्यवहारिक ज्ञान हे व्यावहारिक विकासासाठी आवश्यक तर आहेच, पण तरी आत्मविकास हा खरा मानवी विकास असल्याने आत्मज्ञान हे त्याहून श्रेष्ठ आहे. भगवंत म्हणतात, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. या विश्वात आत्मज्ञानासारखे पवित्र काहीच नाही. साम्य कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला साधक योग्य काळानंतर ते ज्ञान प्राप्त करून घेतो. तत्वावरील श्रद्धेचे तत्वज्ञानात रूपांतर होण्यासाठी इंद्रिये व अंतःकरण यावर नियंत्रण ठेवून ज्ञानासाठी तीव्र उत्कंठा असली पाहिजे. श्री गुरूंनी सांगितलेली साधना आणि ज्ञान ह्यावर निष्ठा असेल तर तत्वज्ञान होऊन त्याचा परिणाम म्हणून पराशांती लाभते. माझं शरीर असार आहे आणि माझा आत्मा सार आहे, अनंत आहे, अक्षय आहे, अशा या असार शरीराचा विचार करत बसण्यापेक्षा अंतर्यामी बसलेलं ते व्यापक त्या आत्म्याचं रूप हे आपण जाणून घ्यायचं आहे. देह तादात्म्य संपून परब्रह्म तत्वाचं ज्ञान मिळवणं यासाठी साधकाची तळमळ असावी. ज्या भगवंताने मला हे ज्ञान प्रदान केलंय त्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून या जीवनात आत्मोन्नतीचा मार्ग साधावा हेच या जीवनाचे ध्येय असावे. स्मृती आणि ज्ञान याबरोबर अपोहन म्हणजे विस्मृती ही पण भगवंताचीच विभूती आहे. स्मृती जशी क्लिष्ट आणि अक्लिष्ट असते तशी विस्मृती ही दोन प्रकारची असते. मानवाच्या बुद्धीत राहणारे संशय, विपर्ययादी वृत्तीदोष विचारांच्या द्वारे घालवणे ह्याला परमार्थात अपोहन म्हणतात. स्थूल व सूक्ष्म शरीरांना कारणीभूत अशा गुणांचे पूर्ण निरसन म्हणजे अपोहन होय. एकनाथी भागवतामध्ये माझे प्रसादे प्रकाशे ज्ञान श्रुती स्मृती नाव म्हणती जाण सविलास अविद्या निरसन अपोहन या नाव. श्रीनाथ महाराज म्हणतात, भगवंताच्या प्रसादाने जे ज्ञान होते त्याला स्मृती म्हणतात आणि स्थूल आणि सूक्ष्म शरीरांना कारणीभूत गुणांचे पूर्ण निरसन म्हणजे अपोहन होय. पूर्वद्वैत जीवनातील स्मृती व विज्ञान म्हणजेच अनात्म ज्ञान पुसून टाकले पाहिजे. यालाच या श्लोकात अपोहन म्हटले आहे. द्वैत स्मृती व द्वैत ज्ञान पुसून त्या आत्मतत्वात विलीन होऊन जावायचे यासाठी विस्मृती आवश्यक आहे. आपल्यासारख्या संसारिक माणसांच्या आयुष्यात या विस्मृतीची काही वेळेला खूप गरज असते. काही काळाने व काही काळ पूर्वकर्मातील अनुभवांची योग्य विस्मृती होणे हे मनुष्याच्या दृष्टीने हिताचेच आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला काही वेळेला काही गोष्टी आठवत नाही. आपण कोणाचं नाव विसरतो किंवा गोष्टी कुठे ठेवल्या हे विसरतो. एखादं कामच आपण विसरतो. याला आपण विस्मरण म्हणतो. वयोपरत्वे किंवा काही आजाराने आपल्याला असं विस्मरण होतं आणि साहजिकच अशा वेळेला माणसाची चिडचिड होते, मन अस्वस्थ होतं. पण भगवंत स्वतः इथे म्हणतात आहे, माणसाची स्मृती आणि विस्मृती ही माझ्या सत्तेवर व अधिष्ठानावर आहे. म्हणजेच परमेश्वराचीच कृपा आहे असं समजून आपण त्याचा स्वीकार करावा. आणि काही वेळेला आयुष्यातील काही दुःखद घटना किंवा मनाला अस्वस्थ करणाऱ्या वाईट घटनांची विस्मृती होणे हे केव्हाही माणसासाठी श्रेयस्कर असतं. परमार्थात मात्र विस्मृती ही आसक्तींची असावी. विषय, विकार, मोह जे माणसाला परमार्थापासून दूर नेतात, या षड्रिपूंच्या मायाजाळात माणूस अज्ञानाकडे ओढला जातो. त्या सर्व विकारांची निवृत्ती व्हावी, त्याची विस्मृती व्हावी. अशीच विरक्ती आणि विस्मृती झाल्यामुळे आपले श्रेष्ठपदी पोहोचलेले सर्व संत त्या परब्रह्म तत्वाचा बोध घेत सच्चिदानंद घनपदी लीन होऊन आत्मस्वरूपी स्थिर झाले.
जो साधक मोहातीत होऊन सिद्धावस्थेला पोहोचतो त्याला परमेश्वराखेरीज सर्व अनावश्यक गोष्टींचे विस्मरण सहजच होते आणि सर्वात्म भावाने परमेश्वराला शरण जातो. एकनाथ महाराजांनी अपोहनाचा अर्थ मोक्ष असाही सांगितला आहे. संस्कृत कोशात अपोहनाचा अर्थ प्रमोश असा सांगितला आहे. प्रमोश म्हणजे ही मोक्ष असाच अर्थ होतो. ततो ज्ञानम ही जीवानाम प्रमोशस्त्रेत शक्तितः म्हणजे साधकाचा परब्रह्म प्राप्तीपर्यंतचा प्रवास, ब्रह्मस्थितीपर्यंतचा हा प्रवास मोक्षाकडेच घेऊन जाणार आहे. पुढच्या चरणात भगवंतांनी म्हटलंय, अहम एव वेद्यच अहम एव वेदांतकृत वेदविच्च. अत्यंत महत्वाचं विधान इथे भगवंत करत आहे. आपल्या पुरातन हिंदू धर्मशास्त्राचा आधार आपले उपनिषद आणि वेद आणि पुराण हे आहेत. सर्व वेदांचं मूळ स्वतः भगवंत आहेत. आपलं सर्व व्यापक स्वरूप अर्जुनाला समजावून सांगताना भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करता आहेत की सर्व वेदांचा कर्ता मीच आहे. सर्व वेदांकडून जाणला जाणाराही मीच आहे. वेदांचा विषयही मीच आहे आणि वेद हे माझे स्वरूप होय. विभूती योगातील भगवंतांनी वेदानाम साम वेदोस्मी यामध्ये त्यांनी ही आपली विभूती सांगितली. ती गाता येणाऱ्या वैदिक स्तोत्रात बृहत्साम स्तोत्र ही माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात. ब्रह्मरूप श्रीकृष्ण निरपेक्ष व्यापक आहे. मानवी जीवन त्यांच्या विभूतींनी पूर्ण व्यापलेले आहे. तिथे भगवंत सर्व वेदांची उत्पत्ती माझ्यापासूनच होते असं विशद करतात. वेदांमध्ये जे अनेक विषय अनेक शास्त्र आले त्यांचे स्फुरण व प्रगटीकरण हे भगवंताकडूनच होत असतं. या वेदांचे तात्पर्यच केवळ परमात्म्याचे तत्वतः शास्त्रशुद्ध वास्तविक ज्ञान प्राप्त करणे होय. त्या सर्वश्रेष्ठ अनंत अक्षय निरंतर तत्वाला जाणून घेतल्यावर काहीही दुसरे जाणण्यासारखे राहत नाही. संसारात लौकिक जगात आपण कितीही जाणून घेतले तरी हे तत्व जाणणे हे अत्यंत महत्वाचे आहे. वेदांनी जाणवायचे वेद्य म्हणून जे काही आहे ते परमेश्वरच होय. वेद म्हणजे जे ज्ञान जीवाला परिपूर्णतेकडे जाण्याचा मार्ग दाखवतं. भारतीय वैदिकांचे वेदग्रंथ हे त्या ज्ञानाचा प्रसार करतात. युगानयुगे हे ज्ञान मानव वंशाच्या पात्रतेनुसार व उपयुक्ततेनुसार मानवाला आपल्या दिव्य द्रष्टांच्या किंवा साक्षात्कारी सिद्धांच्या द्वारा त्या त्या काळी मानवी विकासाला योग्य इतके पुरवले जाते. महर्षी वेदव्यास हे स्वयं भगवंताचे अंशच होते. आपण त्यांना महाभारतकार आणि भगवद्गीतेचे रचनाकार म्हणून तर ओळखतोच, पण त्यांच्या प्रचंड विद्वत्तेतून आणि सामर्थ्यवान लेखणीतून धर्म, न्याय, नीती, आचरण, अध्यात्मशास्त्र, तर्कशास्त्र या सर्व विषयांवर संशोधन करून त्या काळच्या परिस्थितीनुरूप सर्व विखुरलेल्या वेदशास्त्रांचा त्यांनी योग्य विभाजन करून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या 4 वेदांची निर्मिती केली आहे. सर्व उपनिषदांमध्ये या वेदांचे सार आहे. हे ईश्वरीय कार्य व्यासांकडून त्या जगनियंत्यांच्या कृपेनेच आणि सत्तेनेच घडून आले आहे. तसेच भगवान शंकराचार्य हेही दैवी विभूतीच होते. त्यांनी या सर्व वेदांची उकल इतके प्रभावीपणे आपल्या साहित्यात केली आहे. जीवनाचे अंतिम ध्येय काय असावं, ईश्वराचं स्वरूप काय असतं, जीवात्म्याचं स्वरूप काय आहे, या विश्वाचे स्वरूप काय आहे, जीव, जगत व जगदीशाचे संबंध कसे अभिन्न आहे, या सर्व गूढ तत्वांची उकल शंकराचार्यांनी सामान्य साधकाला समजेल अशी केली आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः अनेन वेद्य सच्छात्रमिती वेदांत डेंडी. या श्लोकातून हे तत्व जगासमोर मांडले आहे की हे जग, जे जग आपण सामान्य लोक खरं मानतो आणि या भ्रामक मोहमयी आभासी जगात या नश्वर सुखाच्या विषय विकार आणि आसक्तींच्या युक्त जगामध्ये आपण रमतो आणि तिथे आनंद शोधायचा प्रयत्न करतो. पण त्या पलीकडे जे जग तत्वतः, हे जग तत्वतः मिथ्या आणि नश्वर आहे, पण त्या पलीकडे जाऊन जे अनंत, अक्षय आणि अद्वैत असं ब्रह्मतत्व आहे ते जाणून मनुष्य परमतत्वाला जाणतो. हे सत्य होय. हे तत्व
शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलं आहे. ईश्वर व जीव जगत यांचे अभिन्न नाते जाणून घेणे वेदांताचे शास्त्र होय. सर्व ज्ञानाचे वाटप परमेश्वराच्या कृपेने आणि नियतीला धरूनच होत असते. म्हणूनच वेद हे विरुषेय आणि अनंत आहेत, कारण ज्ञानाला परिसीमा नाही. ज्ञान हे परमेश्वराचं स्वरूप आहे. ज्ञानग्रहणासाठी श्रवण, पठण आणि स्वाध्याय यांची आवश्यकता असते. त्या परमात्म्याचे चिंतन, मनन व साधनाभ्यासाने आत्मसाक्षात्कारापर्यंतचा प्रवास साधक साधू शकतो. भगवंत म्हणतात, मी वेदांत कृत आहे, म्हणजे ब्रह्मज्ञानाची अंतम स्थिती आहे, म्हणजे शब्दज्ञानाची परिसमाप्ती होय. वेदांत म्हणजे आत्मज्ञानाविषयी तत्वांचा करता स्वयं भगवंत आहे हे जाणून घ्यायचे आहे. ज्ञानाचे अंतिम स्वरूपही तोच आहे. उपनिषदांमध्ये प्रतिपादलेले वेदांत तत्वज्ञान त्या परमोच्च सर्वश्रेष्ठ भगवंताच्या अधिष्ठानावरच आहे. त्याच्याच कृपेने उपनिषदांच्या अभ्यासाने या तत्वज्ञानातील रहस्यांचे आकलन होते. म्हणजेच अंतरात्माच येथे स्फुरण रूपाने साधकाच्या बुद्धीत प्रकट होतो. आपले सर्व महान श्रेष्ठ संत यांनी याच परमतत्वाचे आचरण करून वेदांचे सखोल अध्ययन व चिंतन करून आदर्श ग्रंथ संपदा पुढील पिढीसाठी निर्माण केली आहे. आद्य शंकराचार्य म्हणतात, वेदांता संप्रदायकृत, म्हणजे भगवंतापासून प्रगट झालेले वेद जाणण्याची परंपरा माझ्यापासूनच सुरू होते. ज्ञानेश्वर माऊलीचं साक्षात श्रीकृष्ण रूप होते. श्रीकृष्ण भगवान यांच्या आशीर्वादाने आणि कृपाप्रसादाने वेदातील भगवद्गीतेतील तत्वांचे सखोल अध्ययन करून ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेवर मराठी प्राकृतात भावार्थ दीपिका या नावाने महान ग्रंथाची रचना केली होती. हाच ग्रंथ ज्ञानेश्वरी म्हणून पुढे अजरामर झाला. या ग्रंथाची प्रार्थना ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या या प्रार्थनेत वेदांचं अध्ययन हा या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय हे माऊलींनी स्पष्ट केले आहे. श्री मध्वाचार्य, श्री रामानुजाचार्य यांच्यासारखे प्रकांड पंडितांनी या वेदांचा, उपनिषदांचा, या सगळ्या तत्वज्ञानांचा आपल्या साहित्यामध्ये, आपल्या आचरणामध्ये सर्व हे तत्व आणलेले आहे. आपले सर्व संत कर्म, ज्ञान, उपासना या वेदातील तत्वांचा आपल्या जीवनात समावेश करून मोक्ष पदाला पोहोचले. लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य, जे निष्काम कर्मयोगाचे प्रणेते होते, त्यांच्या ग्रंथातील या सर्व तत्वज्ञानाचा समावेश आहे. भगवंतांनी या सर्व विभूतींकडून हे महत्वाचे कार्य घडवून आणले आहे. कारण प्रत्येकाच्या अंतर्यामी स्थित भगवंत स्वतः वेदांत कृत आहेत. समर्थ रामदास स्वामींनी श्रीरामाच्या कृपेने व प्रेरणेने हे सर्व वेदांचे तत्वज्ञान आपल्या दासबोधातून, आपल्या सर्व ग्रंथ संपदांमधून आपल्या सर्वसामान्य लोकांप्रमाणे आणलेले आहेत. ज्याप्रमाणे भगवंत वेदांत कृत आहे, त्याचप्रमाणे ते वेदवेत्ताही आहे, वेदवीत आहे. वेदवीत म्हणजे वेदांचा अर्थ, भाव इत्यादींना यथार्थ जाणणारा होय. यस्मात् निश्वस्त वेदः असं भगवान शंकराचार्य म्हणतात. म्हणजे जसा श्वासोश्वास आपल्या शरीरात सहज घडतो, त्याप्रमाणे वेद हे भगवंतांकडून उत्स्फूर्त सहजपणे प्रगट होतात. परमेश्वर सर्वज्ञ तर आहेच, पण स्वयं ज्ञाता व ज्ञान स्वरूप आहे. त्यामुळे त्यांच्या संबंधीचे संपूर्ण ज्ञान त्यांच्याशिवाय दुसरा कोण कसे जाणणार आहे. या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात भगवंतांनी संसार वृक्षाला तत्वाने जाणणाऱ्या ज्ञानी साधकाला वेदवित म्हटलं आहे. तर ह्या श्लोकात वेदवित स्वयं भगवंतच आहे. म्हणजे ह्याचं तात्पर्य वेदांच्या सिद्धांताला जाणून ब्रह्मतत्वाकडे मार्गक्रमण करणारा मुमुक्षु त्या ब्रह्मतत्वाशी अभिन्नपणे जोडला गेला आहे. ज्ञानेश्वर माऊली भगवंताचे चराचरात व्यापलेले स्वरूप सांगताना म्हणतात, आणि महासिद्धांतापासी श्रुती हारपती शब्देसी जैसिया सुगंधा आकाशी वात लहरी, तैसे समस्त हे श्रुती जात टाके लाजिले ऐसे निवांत, ते मीची करी यथावत प्रकटोनिया, पाठी श्रुती सकट अशेष जग हारपे जेथ निशेष, ते निज ज्ञान ही चोख जाणता मीची. कर्म, उपासना हे वेदांचे लघु सिद्धांत आहे आणि
अद्वितीय ब्रह्म हा महासिद्धांत आहे. म्हणून या महासिद्धांताजवळ वेद आपल्या शब्दांसह बुडून जातात. जसे गंधासहित वाऱ्याच्या लहरी आकाशात जिरून जातात, त्याप्रमाणे हे वेद ओशाळल्यासारखे तेथे निवांत राहतात. त्यांना मीच यथावत प्रगट करतो. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर आणि वेदांसह संपूर्ण ज्ञान, शुद्ध ज्ञान जाणणारा सर्व साक्षी जगताधार मी स्वयं पुरुषोत्तम होय. ज्या त्रिगुणातीत साधकाला भगवंताचे हे पुरुषोत्तम स्वरूप कळले, तो मोहातीत होऊन सिद्धावस्थेला पोहोचतो. अंतिम मोक्षाचे स्वरूप कळल्यावर जीवनात परिपूर्णता येते. जो परमेश्वरी तत्व जाणतो व आचरणात आणायचा प्रयत्न करतो, तो सर्व भूतमात्रात परमेश्वराचेच अधिष्ठान आहे असे जाणून वर्तन करतो. निष्काम भावनेने आणि समत्व बुद्धीने तो सर्वांशी व्यवहार करतो. वैदिक मताप्रमाणे ईश्वर एकच आहे. तो सर्वत्र भरलेला आहे, अर्थात सर्व जगतच ईश्वर स्वरूप आहे. अर्थात मनुष्य प्राणी हे ईश्वर स्वरूपच आहे. मात्र तो अज्ञानाने स्वतःला अल्पज्ञ, अल्प, शक्तिवान आणि मर्त्य समजतो. हे अज्ञान दूर झाल्यास त्यास अहम ब्रह्मास्मी याची प्रचिती येईल. नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही. जे सर्वत्र सदा सम तेथे विभाग पुरुषोत्तम. या विश्वात अणुरेणूमध्ये सर्वत्र माझ्या भगवंताचे, श्रीरामाचेच अस्तित्व भरलेले आहे. जिथे सर्वत्र समता आहे, एकसारखेपणा आहे, तिथेच खऱ्या अर्थाने पुरुषोत्तम वास करतो. जिथे कुठलाही भेदभाव नाही, जिथे भगवंताचा वास असतो, असे संत एकनाथ महाराज म्हणतात. आपण या 15व्या श्लोकामध्ये जीवात्म्याचे परमात्म्याशी अत्यंत निकटचे नाते भगवंताचे स्पष्ट केले आहे. सर्व भूतमात्रांच्या हृदयस्थ निवास करत असलेला चैतन्य रूप भगवंत मनुष्याला स्मृती, ज्ञान व विस्मृती प्रदान करतो. परमात्मा स्वयं प्राणी मात्रांचे धारण, पोषण आणि उद्धार करतो. सर्व सृष्टी, मानव, प्राणी यांच्या सर्व कृती आणि सर्व व्यवहार हे भगवंताच्याच अधिष्ठानावर चालतात. सृष्टीतील सर्व चेतन वस्तूंचा उगम, बुद्धीचा प्रेरक व ज्ञानाचा झरा स्वयं भगवंत आहे. सर्व वेदांचे मूळ विषय आणि वेदातील ज्ञान भगवंताच्याच विभूती आहे. परमात्मा हा ज्ञान स्वरूप असल्याने प्राणी मात्रांच्या ज्ञानाचा उगम व आधार तो परमात्माच आहे. अशा परमात्म्याचे पुरुषोत्तम स्वरूप जाणून त्याची सर्व प्रकारे उपासना करणे, तदर्थ सर्व कामे करून तच्चिंतन करून ह्या भवसागरातून मुक्त होण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग या अध्यायातील सर्व श्लोकांमध्ये आहे. त्या परमश्रेष्ठ भगवंताला वंदन करून मी माझे विवेचन संपवते. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत, मेको देवो देवकी पुत्र एव, एको मंत्रस्तस्य नामानि यानि, कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा. श्री कृष्णार्पणमस्तु. सर्वांना नमस्कार करते. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.